कशी करतो, स्वतः संन्यास घेतलेला आहे. त्यामुळे असा एक आदर्श आज हरिद्वारला निर्माण आमच्या डोळ्यापुढे झालेला आहे की विद्वान डॉक्टर झालेले लोक, सगळे इंजिनियर ग्रॅज्युएट वगैरे असे सगळे जे संन्यास घेतलेले आहेत ते सगळे विद्वान होते, चांगल्या चांगल्या तऱ्हेच्या नोकरीवर होते. तर ते सगळं सोडून आज ते योगाकडे वळलेले आहेत. इतकं योगाचं महात्म्य आज स्वामीजींच्या माध्यमातून समाजात पोचलं गेलेलं आहे. आम्हाला नाही तर ही आपली ऋषी परंपरेतून आलेलं ज्ञान आहे. योग ही पतंजली मुनीने 195 फक्त योगसूत्र लिहिली, परंतु ती आजही अभ्यासली जात आहेत. जेव्हा हे मंगळावर आणि असे हे करायला जात आहेत, निरनिराळे संशोधन करतायत, ते सगळे संशोधक प्रथम पतंजलींच्या योगसूत्रांचा अभ्यास करतायत, त्यांचा आधार घेत आहेत आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहेत. तर अशा तऱ्हेची ही जी योगविद्या होती ही आपले ऋषीमुनी तर हजारो वर्ष जगत होते आणि आज आपल्याला 100 वर्ष जगताना सुद्धा एवढी मारामार का करावी लागते. आपल्याकडे 10-20 म्हणजे आमच्या लहानपणी सगळे सांगत असत, आमचे मोडक सर म्हणून होते काटकर स्कूलला, ते सांगायचे 25-30 वर्षापर्यंत कोणी आजारी पडणं हाच मुळात गुन्हा आहे. आणि आज लहान लहान मुलांना सुद्धा डायबेटीस, लहान लहान मुलांना सुद्धा निरनिराळे रोग जेव्हा आपण बघतो ते आपल्याला खूप वाईट वाटतं. तेवढं बालपण हे रम्य बालपण आपण म्हणायचं आणि त्याच्या वेळेला अशा तऱ्हेचं की का परिस्थिती निर्माण झाली आहे याचा जर आपण खरा विचार केला तर जे आपली मूलभूत मूलतत्व म्हणून सांगितलेली होती ती आज आचरणातून बाद झालेली आहे. आणि म्हणून योगाची आज खरी गरज आजच्या समाजाला निर्माण झालेली आहे. योग जर करे योग रहे निरोग. तुम्हाला जर धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत ते जर साध्य करायचे असतील तर तुम्हाला याची नितांत गरज आहे. योगाला आत्मसात करणं, स्वतः करणं आणि दुसऱ्याकडून करून घेणं, करानं, हे दोन्ही गोष्टींचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये व्हायला हवा. आणि याचं बीज आमच्या स्वामीजीने पेरलंय आणि ते आज केवळ भारतातच नव्हे तर संबंध जगामध्ये आज जेव्हा आपल्या मोदींनी सन्माननीय आपले पंतप्रधान यांनी जेव्हा युनोमध्ये हा ठराव मांडला तेव्हा एकानेही विरोध न करता त्याला संमती दिली. याचं कारण स्वामीजींचं जे रोजचे आस्था चॅनल मार्फत प्रस्तुत होणारे योगाचे वर्ग होते किंवा योगाचे एकंदर माहिती होती, योगाचं जे ज्ञान होतं ते इतकं प्रसृत झालेलं होतं की येस हा भारतातला योग जो म्हणून आहे तो एक अशी विद्या आहे की ती आपण आत्मसात केली तर आपण नक्की निरोगी तर राहूच, परंतु काहीतरी असं वेगळं असं करून दाखवू, पुरुषार्थ करून दाखवू आपण, अशी सर्वांना विश्वास होता. आणि म्हणून सर्वांनी 21 जूनचा योग डे आपल्याकडे संपूर्ण जगामध्ये साजरा, म्हणजे हा आपला खरा विजय आहे भारतातील संस्कृतीचा आणि भारतातील ऋषी परंपरेच्या ज्ञानाचा. परंतु आपल्याला आज अनेक माध्यमातून सगळ्या जगभर जरी हा योग गेला असला तरी आपल्या भारतामध्ये मात्र ग्रामीण पातळीपर्यंत आपण तसे पोचू शकलो नाही असं मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. जेव्हा ऑपरेशन्स निरनिराळी करावी लागतात, कारण अनेक आम्ही जेव्हा योग शिकवतो तेव्हा त्यांना असं सांगतो की समजा हार्टमध्ये ब्लॉकेजेस झाले असते तर आपण काय करतो, एंजिओग्राफी करतो, एंजिओप्लास्टी करतो, पण एक ब्लॉक तुम्ही बंद केला तरी काही दिवसांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ब्लॉक तयार होतो, पुन्हा तिसऱ्या ठिकाणी तयार होतो. परंतु तुम्ही योग करा आणि त्यामुळे जी तुमची शारीरिक सगळा बदल होतो, जे काही तुमचे ब्लॉकेजेस तयार करण्याची टेंडन्सी बनलेली आहे ती नष्ट करायचं काम योग करतोय आज. त्यामुळे हे 8 योग जे आहेत आणि कसं हे सगळं ज्ञान जे आहे ना हे ऋषी परंपरेतून आलेलं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये अष्टांग योग जो आहे केवळ योग करणं म्हणजे व्यायाम नव्हे, केवळ योग करणं म्हणजे प्राणायाम पण नव्हे, केवळ योग करणं म्हणजे पहाटे उठणं पण नव्हे, पण महत्वाचं आहे पहाटे उठणं,
3:30 वाजता ब्राह्ममुहूर्तावर सर्वांनी जे उठणारे लोक आहेत ते बघा कसे ठणठणीत येतात दुसऱ्या तब्येतीला. ह्याचाच अर्थ जे आपल्या परंपरेतून आलेलं ज्ञान आहे हे अतिशय मौल्यवान आहे आणि त्याची परत जर आपण पुनरावृत्ती केली, परत जर समाजामध्ये ते सगळं प्रसृत झालं तर नक्कीच मला अशी खात्री आहे की परत जे 4 पुरुषार्थ आपण म्हटलेले आहेत ते सगळे परत समाजामध्ये रुजतील, चांगल्या तऱ्हेने रुजतील. अष्टांग योगामध्ये आपण असे करतो की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग. यम, नियम, आसन हे जे 3 आहेत हे सगळे आपल्या बाह्य शरीर आणि बाह्य ह्याच्यासाठी. यम म्हटला की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यम. हे नुसतं तोंडाने न म्हणता अहिंसा म्हणजे काय तर कोणाची हिंसा न करणं, प्रत्यक्षात हिंसा नव्हे तर त्याला अनुमोदन देणं किंवा त्याला नकळत पाठिंबा देणं हे सुद्धा हिंसेमध्येच होतं. त्यामुळे अहिंसा करणं, कोणाची हिंसा न करणं, अहिंसा, सत्य, सत्याचरण, सत्य, अस्तेय, चोरी न करणं, ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य हे तर आपल्याला आज मला तर असं वाटतं की भारतामध्ये जर ते ह्या परकीय लोकांनी सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल तर या टीव्हीच्या आणि याच्या माध्यमातून जी अश्लीलता पसरवली जाते त्यामुळे आज आमची लहान लहान मुलं सुद्धा मर्यादे पलीकडे जशी पाश्चिमात्यांची होती तेव्हा नर आणि मादी एवढेच तिकडे नातं आहे. आपल्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे लहानपणापासून शिकवलं जातंय. लहानपणापासून लहान मुलांना देवापुढे नमस्कार कर, आई वडिलांना नमस्कार कर, मोठ्या माणसांना नमस्कार कर, हे जे धडे दिले जातात ही जी आपली संस्कृती आहे ती आधी नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या आत्ताच्या नवीन नवीन एक भपकेदार तुम्हाला आकर्षक पद्धतीने जे काही दाखवलं जाते त्याच्या मार्फत होते. ह्या सर्वातून जर आपल्याला वाचायचं असेल, त्या सर्वातून परत बाहेर पडून जी आपली मूळ संस्कृती आहे, ऋषी परंपरेतून आलेलं जे ज्ञान आहे ते जर परत रुजवायचं असेल तर मी तुम्हाला सर्वांना अशी विनंती करीन की प्रत्येकाने 10-10 योग शिक्षक तयार करा की जे नियमित रोज योग करतील. नुसतं शिक्षकाचं सर्टिफिकेट घेतलं आणि कुठेतरी नोकरी मिळाली किंवा कुठेतरी हॉस्पिटलमध्ये काम करायला मिळालं आणि पैसे, केवळ पैसा हा नाहीच आहे. पहिला धर्म आहे, मग 2 नंबरला अर्थ आहे आणि मग काम आणि मग मोक्ष आहे. ते मोक्षाप्रत आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. त्यामुळे मनुष्य जन्माचं सार्थक काय तर मोक्षाप्रत जाणं. त्यामुळे भू भुवा स्वहा महा जनहा तपहा सत्यम हे जे 7 लोक सांगितलेले आहेत या 7 लोकांवर जर आपल्याला पायरी पायरीने वर चढत जायचं असेल तर आपल्याला योग आत्मसात करण्याची गरज आहे. योग युज म्हणजे जोडणे, कोणी कोणाशी जोडणं. आपण आता काय म्हणतो मी असं केलं, मी तसं केलं, मी म्हणजे आपण शरीर जे मानतोय ते आपण मी म्हणजे मी शरीर नव्हे. हे शरीर हे तुम्हाला दिलेलं कर्म करण्यासाठी दिलेलं साधन आहे. मुळात आपल्याला जन्म मिळतो हाच आपल्या अनंत जन्मीचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार जन्माला आपल्याला घातलं जातं. त्या कर्मानुसार हे एवढं तरी लोकांच्या ध्यानामध्ये आलं आपलं पूर्वजांची दे की मला जे संकट भोगायला लागतंय किंवा मला जो त्रास होतोय हा सगळा माझ्या मीच केलेल्या कर्माचं फळ मी भोगतोय. तरी अनेक वादविवाद, अनेक घराघरातली भांडणं, अनेक समस्या आपोआप मिटतील. तर तेच खरं मूल ज्ञान आहे. अनेक दुःख, अनेक संकट, अनेक ज्या गोष्टी येत आहेत त्या माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय. तेव्हा हे ज्ञान या योगाच्या माध्यमातून जेवढं सर्वांपर्यंत पोचतं तेवढं अन्य कशानेच पोचणार नाही. तर सर्वांनी रोज पहाटे उठणं ही पहिली गोष्ट. योग करायला पहिल्या 3:30 ते 4 ब्राह्ममुहूर्त म्हटलेलं आहे.
त्या मुहूर्तावर सर्वांनी उठण्याचा पहिला प्रयत्न करायचा. त्यासाठी काही स्वतःवर बंधनं आई वडिलांनी सुद्धा घालून घेण्याची गरज आहे. 11-11, 12-12 वाजेपर्यंत टीव्ही घरात चालू असतो. पहिल्यांदा कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. संयम हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे पहाटे उठणं तितकंच रात्री झोपणं हे महत्वाचं आहे. रात्री 10च्या पुढे नाही. म्हणजे पूर्वीच्या मला आमचे आजोबा वगैरे सांगायचे, गुरुकुल असायची, मुलांचे विद्यार्थी गृह असायची, वसतिगृह असायची. तिथे नियम होता की 5 नंतर कोणाच्याही खोलीमध्ये काळोख दिसता कामा नये आणि 10 नंतर कुठेही लाईट दिसता कामा नये, नाही तर ऑफ करण्यात येते. तर ही शिस्त जी होती ती कुठेतरी परत आपल्या समाजामध्ये आचरण्यात आणण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आपले जे योग शिक्षक आहेत विशेषतः, मी असं म्हणेन की आधी केले मग सांगितले. तुम्ही प्रथम आचरणात आणा आणि मग लोकांना सांगा. म्हणजे ते नक्की जसं तुकाराम महाराजांनी पहिल्या गुळ सोडायचा म्हटल्यानंतर पहिल्या 8-15 दिवस स्वतः गुळ बंद केला आणि मग सांगितली त्या मुलाला, अरे बाबा काही नाही, गुळ सोडून नको ना, गुळ खाऊन. तसं आपल्या जे कर्मयोगी आहेत, जे योगी आहेत, तर त्यांनी हे स्वतः आचरणात आणण्याची गरज आहे. प्रथम योग केला आणि मग सांगितला. तर हा योग केल्यानंतर आपोआप तुम्हाला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह उगाच हे जमून ठेवा. म्हणजे एक मनुष्य वेगळा की प्रत्येक कुणाला पुण्याला, मुंबईला, ठाण्याला सगळे घर माझ्या एक ब्लॉक घेतलेला आहे, एक घर बांधलेलं आहे. माणसं किती 2, मुलगा आहे तो परदेशात. काय करायचं, तुम्ही 2 माणसं कुठेतरी राहायची. त्यापेक्षा चांगल्या संस्था ज्या असतील, गोरगरीब माणसं, मुलं जी शिकतायत त्यांना मदत करा. त्यांच्यासाठी पैसे, ही घरं नुसती बांधून ती वाळवी आणि कोणीतरी खायची, पोखरायची, तिला कोणी राहत नाही म्हणजे ती घरं पण हे मूल एक काहीतरी हे माझं आहे, माझं 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 म्हणजे काय. अरे मी म्हणजे कोण आहे? मी म्हणजे काहीच नाही. केव्हा काय होईल हे सांगता येत नाहीये. आपलं क्षणाचा आपला भरोसा नाही. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला मृत्यूचा दिवस आणि वेळ सगळी ठरलेली आहे. त्या क्षणाला, त्या वेळेला तुम्ही राम नक्की म्हणणार. इतकं जर आहे तर जो काही आपल्याला वेळ परमेश्वराने केलेला आहे तो कुठेतरी सत्कारणी लावावा, कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी लावावा, कुठेतरी समाजाचं भलं होईल, हित होईल अशासाठी करावा, अशी माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे. जे जे योगी आहेत त्यांनी हा शरीर हे मला दिलेलं कर्म करण्याचं साधन आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आळस येता कामा नये, कुठेही मेद शिरता कामा नये. पहाटे उठायचं म्हणजे पहाटे उठायचं, रात्री वेळेवर झोपायचं म्हणजे वेळेवर झोपायचं, एवढे तास काम आपल्याला करायचं म्हणजे एवढे तास आपल्याला काम करायचं. रात्री जेवायचं नाही म्हणजे नाही जेवायचं. रात्री कशासाठी जेवायचं? ते अग्नी आपले आहेत ते सगळे जर मंद होत आहे तर मग खाल्लेलं पचत नाही आणि पचत नाही म्हणून मग आपल्याला औषधं घ्यायला लागतात. तेव्हा आम्ही लहान होतो त्या 3:30च्या आत आमची लहान मुलांची सगळ्यांची जेवण व्हायची, मोठ्यांची 8-9 वाजायला जेवण होऊन जात असत. त्यामुळे सगळे निरोगी होते, आपोआप निरोगी होते. आज आपण आपल्या मनपूतम समाचारित ह्या आचरण पद्धतीतून हे निरनिराळे रोग ओढवून घेतलेले आहेत. तेव्हा या सर्वातून जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल, करे योग रहे निरोग. प्रत्येकाने रोज योग करा, म्हणजे आपोआप तुम्ही सगळे निरोगी राहाल, आपोआप दीर्घायुष्य व्हाल. आणि हा जो संदेश आहे हा सर्व आपल्या समाजापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे. आज तुमची संघटना आहे, राज्य लेवलला काम करते, जिल्हा लेवललाही चांगल्या तऱ्हेने काम करते, तालुका स्तरापर्यंत आम्ही पोहोचलोय. तालुक्यांनाही आमची शिबिरं वगैरे होत आहेत. परंतु ग्रामीण भागापर्यंत ज्या प्रमाणात आम्हाला पोचायचे त्या प्रमाणात आम्ही पोचू शकत नाही. हे शल्य आहे मनामध्ये आणि ते पोचण्याची पण गरज आहे. मी खूपदा प्रयत्न करते. आता मी गावाला गेल्यानंतर सुद्धा शिबिरं घेणं, पण ती कधी हातावर पोट असतं त्यांचं, त्यामुळे कष्ट करण्याचं त्यांचं संपूर्ण त्याच्यामध्ये वेळ जातो. कुटुंब सांभाळायचं, अधिक कष्ट करून पैसा कमवायचा आणि ह्याच्यामध्ये त्यांचा संपूर्ण दिवस जातो. पण त्या मानाने ती निरोगी राहतात. आपली लोक जेवढी रोगी आणि औषधांच्या ह्याच्यामध्ये असतात तेवढी नसतात.
पण तरी सुद्धा कुठेतरी जर त्यांना योग शिकवला तर मात्र ते पूर्ण व्याधीमुक्त राहतील अशी मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीने आमची आता विचार किंवा काय करता येईल ह्याच्यातून मार्ग करता येईल अशा तऱ्हेची आमची विचारसरणी आता सुरू आहे. तुम्हाला सुद्धा विनंती करीन की रत्नागिरी जिल्हा जरी एक घेतला तरी ग्रामीण भागामध्ये जाऊन जर तुम्ही या योगाचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं तर ते जास्त चांगलं होईल. आपण शहरातून कार्यक्रम करतो, परंतु हेच कार्यक्रम जर योगाचे तुमची ग्रामीण भागामध्ये जाऊन तुम्ही केले, योग म्हणजे काय हे लोकांना शिकवलं तर त्याच्यातून त्या लोकांचा खूप फायदा होईल. अजून लोकांना तेवढं समजत नाहीये. टीव्ही घरात बघून जे निरनिराळ्या लोकांना कळतंय ते योग प्रत्यक्ष केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाहीये. नियमित योग करा. आज हजारो नव्हे लाखो अशी कुटुंब आहेत की ती नियमित योग करतायत गेली 10, 15, 20, 25 वर्ष. आणि ती अभिमानाने सांगतायत की गेल्या 25 वर्षात आम्हाला डॉक्टरची पायरी चढावी लागली नाही. हे आदर्शवत आहे. तेव्हा हे सर्वांनी आत्मसात करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आज मला इथे केवढा तरी मोठा सन्मान दिला. तुम्ही एवढे सगळे कार्य करणारे लोक आहात, इतके सगळे स्वयंभू आहात खरं म्हटलं तर. तेव्हा पण मला खूप मोठा सरनी हा सन्मान दिलाय. मी आता 3ऱ्या-4थ्यांदा आले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांचं नावच एवढं मोठं आहे की नतमस्तक होतो आम्ही ते नाव वाचून सुद्धा. कालिदास दत्ताचे आणि आतापर्यंत नव्हतंच रत्नागिरीमध्ये. तर अशा तऱ्हेचं इथे ही शाखा उघडून त्यांनी अनेक तऱ्हेचे संस्कृतमध्ये जेव्हा ते बोलतात ना ऐकत राहावंच वाटतं. तेव्हा मला 7 विषय घ्यायचे होते. मी गणित विषय जास्त घेतला आणि संस्कृत होतं ते सोडून दिलं. मग वडील ओरडले मला की संस्कृत का तू सोडलंस. 7च विषय घ्यायचे होते. एक विषय अभ्यासाला कमी म्हणून सोडला. पण खरं म्हणजे संस्कृत ठेवायला हवं होतं. म्हणजे आता ती मला पंचायत येते तेवढी आली नसती व्याकरण दृष्ट्या संस्कृतमध्ये. संस्कृत ही भाषा खरंच जननी आहे सर्व भाषांची. तर संस्कृत शिकायचं असेल तर योगसूत्र पाठ करा. जेव्हा आपण म्हणतो सदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम, तेवढा परमानंद होतो. तदा द्रष्टू म्हणजे आत्मा, जो आपण अजरमर अविनाशी जी शक्ती म्हणतो, ईश्वरीय शक्ती ती आपल्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला होते. काय म्हणजे ते सूत्र आहेत ना, ही सूत्र म्हणता म्हणता त्याचं ज्ञान आपल्याला होतं. आणि तदा द्रष्टु स्वरूपे, स्वरूप म्हणजे काय आहे तर जो अजरमर अविनाशी जी शक्ती आहे त्याच्यामध्ये एकरूपता येणं, आत्मा आणि परमात्मा दोघांनी एकरूप होणं, याचा अर्थ द्रष्टु स्वरूपे आणि ती खरी समाधी अवस्था. आणि अशा तऱ्हेने आपण जो अनुभूती घेतो, सूत्र मी का सांगितलं तुम्हाला की असतो सूत्र नुसती पाठ करायची नाही, त्याचा अर्थ लक्षात घेऊन तेव्हा त्याची प्रचिती जेव्हा आपण घ्यायला लागतो योग करताना, तेव्हा त्याचा खरा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे आपला योग म्हणजे केवढा महान आहे, ही केवढी आपली श्रीमंती आहे, बाकीचं कप पदार्थ आहे याच्यापुढे. तेव्हा अशा तऱ्हेने ती विद्या तुम्ही सर्वांनी आत्मसात करावी. मला इथे संधी दिली, मला खूप मोठा सन्मान केली, आम्हाला इथे संधी दिली. माझ्या हस्ते तुम्हाला एवढ्या थोर मोठ्या विद्वत जनांचं आणि पूर्णतः समर्पित असलेल्या लोकांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. याबद्दल मी कविकुलगुरूंचं पण तिथल्या संचालक मंडळाचं पण अभिनंदन करते, त्यांचे मनापासून आभार मानते. आणि तुम्ही सर्वांनी जे काही माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते.